मी बनवत आहे दुपारच्या जेवणासाठी मस्त अशी चमचमीत भरल्या वांग्याची भाजी. कढईमध्ये 2 कांदे चिरून थोडेसे तेल घालून भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्येच थोडेसे सुके खोबरे घालून घ्यायचे आहे आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. शेंगदाणे येथे तळूनसुद्धा घालू शकतो. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ तसेच थोडीशी कोथिंबीर, आल्याचे तुकडे आणि 4-5 पाकळ्या लसूण तसेच भाजून घेतलेले कांदा, खोबरे आणि शेंगदाणे वाटून घेणार आहोत. थोडे पाणी घालून हा सर्व मसाला वाटून घ्यायचा आहे. वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत. अशा प्रकारे वांग्याचे देठ काढून मध्यभागी वांग्याला 2 चिरा देऊन वांगी आतमध्ये व्यवस्थित आहेत ना हे बघून त्यानंतर आपण वाटून घेतलेला मसाला यामध्ये भरून घेणार आहोत. वाटून घेतलेला मसाला अशा प्रकारे वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. कढईमध्ये थोडेसे तेल घालून घेतले आहे. आता यामध्ये आपण मसाला भरून घेतलेली वांगी परतवून घेणार आहोत. 2-3 मिनिटे वांगी परतवल्यानंतर वाटून घेतलेला सर्व मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी घालून ते पाणी वांग्यांमध्ये शिजण्यासाठी घालून घ्यायचे आहे. कढईवर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे मध्यम किंवा बारीक गॅसवर वांगी शिजवून घ्यायची आहेत. मस्त अशी झटपट वांग्याची चमचमीत तयार झालेली आहे.